होतं. सो काय आहे तुमचं ऑब्जेक्शन ह्या पिक्चरवरती? मी ॲडव्होकेट वाजद खान. या चित्रपटावर माझं ऑब्जेक्शन असं आहे की चित्रपटाच्या एंडिंगला तरुण जे आहे हिरो हिरोईन एकमेकांना गोळ्या मारतात आणि आत्महत्या करतात. म्हणजे तेव्हा त्यांचं प्रेम सक्सेस होत नाही, रडत शेवटी एकमेकांना गोळ्या मारतात. आणि याच्यात जे करण्यात आलेलं आहे त्याचं अनुकरण आजची जी कोवळी मुलं आहेत ती करण्याची शक्यता नाकारता येतं. सुदैवाने बऱ्याच वर्षापूर्वी कमल हसनचा चित्रपट आला होता, एक विजय केली, त्यामध्ये पाण्यात उड्या मारून आत्महत्या करतात. तर त्याचं अनुकरण बऱ्याच लोकांनी केलं होतं. तर आज एक जण सुद्धा याचं अनुकरण केलं तर खूप महाग पडेल. त्यामुळं हा चित्रपट बॅन करण्यात यावा किंवा ट्रेंडिंग बनवायला यावा असं माझं ऑब्जेक्शन आहे. सो तुम्ही काय करताय त्याचं चित्रपटाच्या कुठल्या बोर्डावरती काही सेन्सर बोर्डकडे आणि कोर्टात आम्ही लवकरच याचिका दाखल करणार आहोत. जर त्यांना हे ताबडतोब बंद केलं नाही. बरं, तुम्ही हा चित्रपट बघितला? बघितलं. सो तेवढं फक्त दृश्य काढण्याची मागणी का पूर्ण चित्रपटच नाही, बघितला? तेवढं चित्रपट काढावं असं माझं, तेवढं दृश्य काढायची पाहिजे लागली. सो पण काढलं नाही तर मग मी कोर्टात याचिका दाखल करतो. नाही तर मराठी सिनेमे चित्रपट चालत नाहीत आणि मराठी सिनेमाचा खूप मोठा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तर तुम्ही मराठी सिनेमे बंद करणार म्हणजे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं? माझं मराठी चित्रपटावर कुठलंही ऑब्जेक्शन नाही. मी स्वतः मराठी चित्रपट बघतो. माझं नाव ॲडव्होकेट वाजद खान आहे. विचार करा, मराठी मी माझ्या एवढी सुद्धा मी जेव्हापासून बोलतोय मराठीतच बोलतोय. मराठी चित्रपट चालावं ही माझी इच्छा आहे, परंतु जर मराठी चित्रपटाच्या ह्या नावाखाली एकाने जरी आत्महत्या केली तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. सूरज चव्हाण सारखा त्यात कलाकार गरीब घराचा मुलगा आहे, त्याचं काम करतो, त्यातला पहिला सिनेमा आहे. मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे. सूरज चव्हाणला पर्सनली बोलत माझे व्हिडिओ फोटोसुद्धा आहेत, ओळखी बरेच वर्ष जेवढं होईल त्याला वोटिंगही केलेली आहे. माझं ऑब्जेक्शन सूरज चव्हाणवर नाही आहे, त्याच्या या चित्रपटातील शेवटच्या दृश्यावर आहे. एखाद्याने जरी आत्महत्या केली तर जबाबदार